नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आहे नेपाळमध्ये जनकपूर। मित्रांनो, ह्यापूर्वी जो व्हिडिओ होता श्री माता जानकी मंदिरचा होता, तर तिथून आम्ही चालत आलेलो आहोत श्रीराम मंदिरकडे। तर इथं पाहू शकता आपण एक असं मोठं जलकुंड आहे। तर खूप लोक इकडे येतात, त्यांची श्रद्धा इथं पाहायला मिळतं आपल्याला। तर आमच्यासोबत मामीही होते, तर तेही हातपाय वगैरे धुवून मग प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी जाऊ असं म्हणाले। मग आम्ही इथं आलो आहे। तर इथं जे जलकुंड होतं तिथं आजूबाजूला तर कोणच नव्हतं। तर हे असं सुंदर असं वातावरण होतं, आजूबाजूला पक्षी वगैरे पण भरपूर होते। तर इथं बघू शकता असं इथलं इमारत वगैरे होती आणि हे आमचे मित्र आहेत। तर आता आपण जाणार आहोत प्रभूंच्या दर्शनासाठी। तर इथं मस्त मामींनी जे आहे हातपाय धुतलं आणि आम्हीही तेच। तर आम्हाला ते सांगत होते की हर एक स्थान जे असतं श्रद्धा असते तिथं, तर तुम्ही पण तसं करायला पाहिजे। म्हटलं ठीक आहे। तर आम्ही हातपाय धुवून वगैरे घेतलं, मग आम्ही प्रभूंच्या दर्शनासाठी आलो। इथं बाहेर बघू शकताय हार वगैरे कशा प्रकारचे आहेत, प्रसाद आहेत आणि इथं प्रसादामध्ये तुम्हाला विविध गोष्टी बघायला मिळतात। तर आपण जनकपूरमध्ये आहे, नेपाळ इथे। तर सर्वात प्रथम आम्ही आता इथं प्रभूजींचं दर्शन घेणार आहोत। तर आत आल्यानंतर आम्हाला असं कळून आलं की आम्ही थोडंसं लवकर आलो, 4 वाजता काहीतरी असं मंदिर उघडणार होतं। तर मग आम्ही आजूबाजूचा परिसर जो आहे मंदिराचा तिथं थोडंसं फिरलो आणि मंदिराचे फोटोज व्हिडिओज वगैरे बनवले। तर खूप छान जे आहे इथं दर्शन झालं। लोकही बसले होते दर्शनासाठी। इथं दरवाजा बंद दिसेल आपल्याला मंदिराचं। तत्पूर्वी आम्ही मंदिराच्या आजूबाजूचे जो परिसर होता सगळं फिरून घेतलं, सगळे नक्षीकाम वगैरे पाहिले मंदिराचे। खूप चांगलं असं मंदिर होतं आणि नेपाळमध्ये आलेलं असं तुम्हाला हे होतं मंदिरला बघितल्यानंतर, मंदिरचं आर्किटेक्चरच तसं होतं। तर इथं आता आपण बघू शकताय वेट करत होतो आम्ही, मामीही होते आमच्यासोबत, तर तेही वेट करत होते। मग मंदिर ओपन झाला, तर मग आम्ही श्रीराम प्रभूजी यांचे दर्शन घेतले। खूप चांगलं वाटलं आणि समोरच बजरंगबलीजींचं पण मंदिर होतं, तर तिथंही आम्ही दर्शन घेतलं। तर हे असं मंदिर आहे, पाहू शकताय। आणि इथं रूप बघू शकताय आपण, श्रीरामजी होते त्यांचे असे वेगवेगळे अवतार घेऊन जे आले होते धरतीवरती, ते असं दाखवण्यात आलेलं होतं तिथं। तर ते तिथले जे ग्रामस्थ लोक होते ते सांगत होते आम्हाला, फक्त ते नेपालीमध्ये असल्यामुळं मी पण व्यवस्थित समजलं नाही जे बोलत होते। मग जे देवाचे वेगवेगळे रूप होते ते तिथं असं दारावरती कोरण्यात आले असं सांगत होते, तेवढंच मला समजलं तिथं। मग बाकी आपण गुगलवरती वगैरे पण बघू शकतो नेमकं काय आहे काय नाही। तर मंदिर बघू शकताय प्रचंड असं खूप मोठं होतं आणि खूप चांगलं वाटलं। आता इथं वेगळे आपल्याला महादेवजी बघायला मिळत आहेत आणि एक महादेवची पिंड मला अशी दिसलं की पिंडावरती जे साळुंकी असते तिथं असं मुख होतं। मग तेही मी पाहिलं, तेही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेनच। आणि इकडं असं संध्याकाळची वेळ असल्यामुळं भरपूर लोक जे होते आजूबाजूच्या ग्रामस्थ वगैरे तेही येत होते। आणि मंदिरामध्ये संध्याकाळी थोडीशी गर्दी कमी असते सकाळपेक्षा, कारण की लोक जे आहेत जे इकडनी भारतातून आलेले असतात ते पुढं काठमांडूच्या दिशेने किंवा पोखराच्या दिशेने निघत असतात। तर हे पाहू शकता आपण महादेवाचं मंदिर। आणि असं तुम्हाला आता इथं फोटोज वगैरे पाहायला मिळतील, व्हिडिओच्या एंडपर्यंत पहा। तर असे विविध ते मंदिरातले परिसरातले मी फोटोज वगैरे टाकलेले आहेत। तर मित्रांनो, माझी सोशल मीडियाची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तुम्ही मला इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअपचं मी चॅनल पण आहे, त्याचंही लिंक दिलेलं आहे। तुम्ही मला कॉल पण करू शकता, मी आपला कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा नेपाळचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवावे। आणि बरेचसे भारतातले लोक जनकपूर मार्गे जातात आणि तिथं एकमेव रेल्वे आहे जे जयनगर ते जनकपूर चालते, त्याचाही मी व्हिडिओ बनवलेला आहे, आपण पाहू शकता। मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे। फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो। जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता। सर्व्हिस ऑल ओव्हर भारत।